सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आम्हाला पहिला व्लॉग आहे आणि यात मी खरं म्हणजे आज खरं प्लॅन असा होता की मी आता हर वीकमध्ये ब्लॉग टाकणार आहे एखादा, कारण की मी वेगवेगळ्या जागा फिरणार आहे. आम्ही मित्र तर मी ठरवलं की त्याचा ब्लॉगच बनवा. थोडं तुम्हाला पण समजेल की काय काय जागा आहेत फिरण्यालायक वगैरे. मी बदलापूरमध्ये राहतो, मुंबईमध्ये. तर खरं तर आज आमचा प्लॅन बनलेला आधी त्र्यंबकेश्वर, एवढ्या लांब जायचं होतं यांना. कुठे? नाशिकला. त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हां, असंच आहे वाटतं. हां, हेच आहे. तर ते कॅन्सल झालं. आज शनिवार आहे, बुधवारी ठरत होते. मग त्याच्यानंतर ठरलं की माथेरानला जाऊ, जुमापट्टीला, निरळला. बरोबर. ते कालपर्यंत चाललं, ते पण आता कॅन्सल होत आलं आहे. तर आता आम्ही चाललो बदलापुरात एका ठिकाणी, ते कोंडेश्वर. चांगली जागा आहे, मस्त फिरण्यालायक आहे तिथं. थोडं असं काय नाही एवढं, बट हां, चांगली जागा आहे. आम्ही बदलापुरात राहतो, आम्ही सारखं फिरलो आहे म्हणून आम्हाला वाटतं की अरे काय तेच फिरलो आहे. बट आता मित्र बोलतो अरे दुपारी तिथंच जाऊ, मी पण थकलो आहे जॉब वगैरे होऊन, तर आता तिथं जाऊ आपण. पण तुम्हाला सांगतो, मी त्या जुमापट्टीला जायचं होतं माथेरानला, म्हणून मी 3 वाजेपासून जागे होतो. दुपारचा काय बोलतो, रात्रीचा. झोप आहे सध्या डोळ्यात, म्हणून काय पण निघतं तोंडातून. 3 वाजेपासून जागे मी, आणि आता हे बोलत आहेत की नाही नाही, इथेच जाऊ जवळपास. तर चला आता आवरूया, आंघोळ वगैरे करूया, दुपारी जाऊयात. मग अजून सांगतोच कसं काय. ती जागा तुम्हाला आवडेलच, बघा तुम्ही पण. असंच आपण हर वीकमध्ये एक 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 टाकत कधी करत जाऊ. आता 2025 एंडला आला आहे. सो खूप चांगला नव्हता हा वर्ष आपल्यासाठी, आपल्या देशासाठीच, खूप लोकांसाठी पण खूप काय घडलं. बट होप सो 2026पासून खूप काय चांगलं होईल. चला मग आता पुढे बघूयात. तर गाईज, सकाळनंतर डायरेक्ट आता दुपारी आता चाय प्यायला चाललो आहे महाराजला. मग बघू पुढे कुठं कसं काय. मग कोंडेश्वरला जायचं आहे, बघू आता कसं काय. मध्ये मध्ये काय काय आलं ते पण दाखवतो तुम्हाला. फिरवतो थोडं बदलापूर. आता इथून 2 चाय घेणार, ते पिणार. मग पुढचं तुम्हाला सांगतो मी कसं काय. जायचं एका ठिकाणी आपल्याला शूटला, मग तिथून शूट करून सरळ घरी. मध्ये एंड दिवसाचा. आता 2 चाय मित्र घेतोय, माझ्या पैशाने मी नाही घेते सध्या. चाय पिऊन झाला आहे. आता अनिकेतच्या घरी, मग तिथून याच्या गाडीवर आपल्याला सेटअप करायचा ब्लॉगसाठी. याच्या जायचं आहे फिरायला म्हणून. तर बघू पुढे आता सेटअप करायचा आधी तर याच्या गाडीवर. R15 हिच्यावर आता मॉडिफिकेशन्स करायचे, लावायचं वगैरे फोनसाठी, बाकी काय नाही. तर आता अनिकेतच्या घरी आलो आहे. आता इथं बसून जरा स्ट्रेंजर थिंग्स बघतो, जो लेटेस्ट एपिसोड आला आहे. मी तर अजून बघितली नाही, बट हां बघतो. तशी मी बघितलेली ही सिरीज. आणि ते झालं तर आपल्याला जायचं आहे. आता ठरलं आमचं, अनिकेतच्या मम्मीला घ्यायला जायचं आम्हाला. तिथे आम्हाला एक आमचा मित्र भेटेल, मग आम्ही तिथून कोंडेश्वरला जायचंच आहे कोंडेश्वरला, तसा प्लॅन तर आहे. बट बघू आता, झाला पाहिजे, कारण की संध्याकाळ होत आली आहे. बाकी काय नाही, आता बघूच पुढे.
मित्रांनो आता आपण चाललोय अनिकेत सोबत. आता आम्ही गेलतो घरी, स्ट्रेंजर थिंग्स वगैरे बघून झाला एकच एपिसोड, गप्पा वगैरे मारल्या, थोडं खाल्लं पिल्लं, हातपाय धुतले. आता आपल्याला जायचं अनिकेतच्या मम्मीला घ्यायला आणि त्यांच्या मैत्रिणींना. तिथून मग मम्मींच्या मैत्रिणींना सॉरी, त्याच्या मैत्रिणींना नाही, मम्मीच्या मैत्रिणींना अगर बोललो असेल तर. मग तिथून कोंडेश्वरला जायचं आहे गाडी घेऊन, 2 व्हीलर. परत यायचं इथे, मग शूट करायचं अनिकेतला त्याच्या गाडीचा R15चा. बस बाकी काय नाही. मग एडिट्स वगैरे करायचे खूप काय. आता जाऊन बघू. आता आधी जाऊ आता अर्टिगामध्ये, मग नंतर R15 वर जायचं. आम्हाला खरं तर अनिकेतच्या मम्मीला आणता आणता रात्र झाली ती, तर कोंडेश्वरचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही मित्र भेटलो. तर साईबाबांची पालखी जात होती चौकातच जिथं आम्ही भेटलो. तर आम्ही तिथं पाया पडलो आणि तिथून मग आम्ही सरळ घरी गेलो. मग तिथे ठरवलं आम्ही मित्रांनी की आता दुसऱ्याच दिवशी जाऊ कोंडेश्वरला. आता दुसरा दिवस आहे आणि आज शेवटी आम्ही कोंडेश्वरला आलो आहे. आता अनिकेत बाईकचा शूट करतो आहे, बघू शकता तुम्ही. आता चांगलं चाललं आहे. आता फिरायचं आहे थोडं आणि शूट करायचं आहे. आणि मी तरी आता थोडा रिलॅक्स होतो आहे, कारण की काल जे बनवायचं होतं ना व्लॉग मला सर्व, तो अख्खा डिस्टर्ब झाला. अख्खा डिस्टर्ब. मला एडिटिंग करायची होती पूर्ण व्लॉगची, गेमिंगच्या व्हिडिओची एडिटिंग करायची होती, ती पण राहिली. बट आता बरं वाटतं आलो तर. चांगलं वातावरण आहे, चांगलं सर्व आहे. सांगतोच पुढे पुढे, आता दाखवतोच तुम्हाला सर्व. तर आता इकडे तर फोटोशूट करून झाला आहे अनिकेतचा. आता पुढे जायचं आहे थोडं. अनिकेत बोलतो त्याला तिथे काढायचं आहे शूट. आता तिथं जाऊन काढू. वाटलंच तर बघू, मंदिरात गेलो आम्ही पाय पडायला तर जाऊ, मग घरी अजून फिरू थोडं, काहीतरी काढायचं असेल तर शूट. बाकी काय त्याचा कालपासून प्लॅन चाललेला, जायचं आहे म्हणून कोंडेश्वरला. तिथं शेवटी आलो आहे. अनिकेत तिथं वर शूट करतो आहे आणि मी इथं मस्त डॅमच्या इथं उभं आहे. आता रिलॅक्स करतो आहे थोडं, डोकं जे पण काय होतं सर्व डोक्यातून काढतो आहे, चिल करतो आहे थोडं. आता इथे थांबू जरा वेळ, मग आम्ही मंदिरात गेलो तर जाऊ, तसं विचार तर नाही. मग पुढचं बघू काहीतरी. तसे मित्र येणार होते अजून पण, बट ते पण आले नाहीत अजून. ते येतील का नाही बघू. तर गाईस, ज्या गोष्टीची काल सकाळपासून हाईप माचलेली की कोंडेश्वरला जाऊ, शेवटी तिथं पोचलो आहे. व्ह्यू बघा, तर व्ह्यू बघा किती मस्त वाटते. अजून एक म्हणजे खूप वर आहे मी उभा सध्या, खूप वर आहे. मागे डायरेक्ट जाऊ नाही शकत, बट क्लासिक व्ह्यू आहे, खूपच क्लासिक व्ह्यू आहे. बघूच शकता, एकदम पीस, शांतता आहे. काय जास्ती कचरा नाही, काय लोक नाहीत सध्या. मस्त वाटतं एकदम. इथं बाईकला रिएक्शन भेटतात लोकांना, बाईकसोबत फोटो काढायचे आहेत अनिकेतच्या. लोक काढतात फोटोज वगैरे, चांगली गोष्ट आहे. चांगलं वाटतं आम्हाला पण. इथं आलो एवढं कोंडेश्वरला, लोकांना आवडली बाईक. इनका चेहरा पहचाना लग रहा है. किधर रहते हो आप? बदलापुर में किधर? बेलवली. हम लोग भी बेलवली वाले ही. वही. तर मित्रांनो, तुमच्या भावाला ना ते मागे जे कपल ते कॉम्प्लिमेंट देत होते आता, की चांगले फोटोज काढले म्हणून. चांगलेच काढतो आपण, असं काय वाईट काढत नाही लोकांचं, चांगलंच करतो. काय करतो ते अनिकेत तिथं हसतोय.
अनिकेतला कॉम्प्लिमेंट दिले, चांगले नाही वाटत आहेत. काय नाही, त्यांना पण चांगलं वाटलं. ते पण बोलले की करा करा, जे काय करताय करा, चांगलंच होईल पुढे. तर आता कोंडेश्वरच्या मंदिराच्या इथे पोहोचलोय बाहेर. आता जातो आतमध्ये, पाय वगैरे पडतो. कोंडेश्वर मंदिर 1000 वर्ष पूर्वीपासून बांधलं गेलेलं आहे आणि हे मंदिर हेमाडपंथी आर्किटेक्चर आणि स्टाईलने बनवलेलं गेलेलं आहे, ब्लॅक स्टोन्सने. आणि मंदिर खूप चांगलं आहे. याच्या आजूबाजूचा परिसर पण चांगला आहे आणि कोणी बांधले अजून तरी आपल्याला माहीत नाही, बट आपल्या पूर्वजांनीच बांधलेलं महादेवांचं मंदिर आहे. चांगलं, तुम्ही नक्की विजिट करा. तर आता आपल्याला अजून एक मंदिर भेटलेलं वाटेत येता येता कोंडेश्वरवरून. तर आम्ही आता तिथे जरा वेळ बसलो आहे मंदिरात आणि थोडं शांतता घेतली. आणि घेतला पण काहीतरी बोलायचं होतं, तो पण मोकळा आला. आता इथून जाऊ आम्ही मित्रांना भेटायला चौकात, एक ठिकाण आहे ते. आणि तिथून मग आम्ही परत चाय प्यायला जाऊ महाराजला गेलो तर. बघू आता पुढे कसं काय. तर एकावर एक वेगळे वेगळे प्लॅनेट ठरत चालले आहेत. आता आम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठात पण आलो, जे रमेशवाडी ते. आता इथून चाललो आहे मित्रांना भेटायला. एक ना एक वेगळं वेगळं ठरतं आहे सर्व. आता सर्व काही वेगळं वेगळं होत चाललं आहे. आता बघू पुढे कसं काय. बाकी काय नाही, 3 ठिकाण फिरलो वेगवेगळे आज. एकदम सर्व नीट झालं, सर्व फिरून झालं. तर आता सर्व झाल्यावर सर्व फिरून ते आता महाराजला आलो आहे चाय प्यायला. महाराजला चाय पिल्यानंतर इथून आगरी महोत्सवला जायचं अगर गेलो तर बघू आता, ते हेच डिसाईड करतील. चहा पिऊन वगैरे जरा गप्पा वगैरे मारून तिथे. तर आता चहा पिऊन झालाय महाराजला. हा माझा मित्र मेहुल आहे आणि बरेच मित्र पण आहेत, ते पुढे चालले आहेत. आता इथून बघू पुढे कसं काय. खरं तर आगरी महोत्सवला जायचं आहे एका मित्राला, त्याची इच्छा आहे. बट बघू आता सर्व ॲग्री करतात का, मग तसं ठरलं तर तिथं जाऊ. हा आता असं बोलतायत. आज कोण सेलिब्रिटी कोण आहे? संजय राठोड येणार आहे बाबा, आणि आपला आहे दर्शन रावले. हे आता त्याला तर दर्शन रावल बघायचं आहे, यज्ञेशला. बघू त्याला बघता ना आपण. जाऊ नक्की जाऊ. पुढचं सांगतो तुम्हाला, आता कव्हर करायचं आहे सर्व. तर आता ट्रॅफिक एवढी आहे इथे, आम्ही गाड्या पार्किंगला लावल्या सर्व आणि आता सर्व चालत चाललोय आगरी महोत्सवला. का चाललोय माहित नाही आता, कारण की लय गर्दी आहे. VIP वगैरे सर्व सीट्स भरलेले आहेत, एवढी गर्दी आहे. बट फक्त आता बघून येतो थोडं बाहेरून. काहीच आगरी महोत्सवासाठी क्रेज एकदम वेगळ्या लेवलचा दिसतोय. इथे एवढी गर्दी आहे ना, म्हणजे लोक खरोखर फिरून चाललेत. खूप आवाज आहे, खूप म्हणजे खूप आवाज आहे. तर आता आम्ही ना आगरी महोत्सवासाठी बॅक साईडने चाललोय, कारण की फ्रंट वरून एवढी गर्दी आहे ना की म्हणजे जाऊ पण नाही शकत, पाय पण नाही ठेवू शकत, एवढी गर्दी आहे. तर बॅक साईडने जातो, थोडं बघतो बस. मेनली तर दर्शन रावलला बघायचं यांना, तेवढं बघितलं, थोडी झलक घेतली तर सरळ घरी. बॅक साइडून एंट्री घेणं चालू. आता आम्ही डायरेक्ट फ्रंट साइडला आलो, एकदम जवळ. क्यों खुदा ने दी लकीरें जिसमें जाहिर नाम नहीं तेरा, लिख रहा हूँ दर्द सारे यूं तो शायद नाम नहीं मेरा. इतना भी क्या बेवफा. Fire
when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a baby. तर आता आगरी महोत्सव बघून झालेला आहे. तर आता शेवटी पोचलो घराखाली. आता जातो घरी, आराम करतो. बस, बाय बाय एव्हरीवन. वेट जाण्याआधी माझा तुम्हाला एक मेसेज आहे. तुम्हाला व्लॉग नक्कीच आवडला असेल आणि मजाही आली असेल. व्लॉगला लाईक, शेअर, कमेंट करा आणि मला समजू द्या कमेंटमध्ये अगर मी कुठे कमी पडत असेल तर. आणि मला तुम्हालाही हे सांगायचं की तुम्ही पण अगर कशाची तरी सुरुवात करायचा विचार करताय तर करा. तुमचे विचार रिॲलिटीमध्ये येऊ द्या. उगाच आपण थांबून काहीच नाही होणार आहे. उगाच वेळ घालून काहीच नाही होणार आहे. तुमचे विचार रिॲलिटीमध्ये येऊ द्या. आणि मी सर्वांना हेच सांगेल की ट्राय तर करून बघा. उद्या काय होसाल कोणाला माहिती आहे. बस एवढंच सांगायचं होतं. ॲट लास्ट तुमच्यासाठी एक मी मोटिवेशनसाठी एक क्लिप सोडून जाईल. थँक्यू परत एकदा ब्लॉग बघण्यासाठी. बाय एव्हरीवन. तर आता जरा बसलो इथेच. खरं माहिती आहे का, जेव्हा मी ब्लॉग वगैरे चालू करायचं असं ठरवलेलं ना, मला असं वाटत होतं की करावं का नाही करावं, बट आता केलं आहे चालू. आणि तेच आहे शेवटी जे बोलतात ना लोक, तेच खरं आहे की काय पण करायचं असेल ना तर असं थोडं लाज सोडून द्यावी, बाकी काय नाही. सर्व नीट होतं मग.